नमस्कार, मी भारती शिंदे. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. नेतृत्व करणारी सावित्रीची धाडसी लेक जिने सुद्धा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यासोबतची फ्लाईट कमांडंट म्हणून हजर होती. तिने सुद्धा आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. त्यांना सुद्धा श्रद्धांजली वाहणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मला असं वाटतं की आपण या ठिकाणी 2 मिनिटाचं मौन पाळणं गरजेचं आहे. उपस्थित सर्वांना मी विनंती करते की आपण जिथे उभे आहोत त्या ठिकाणी उभं राहू. पिंकीमाळी स्वर्गीय अजितदादा पवार तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या स्टाफ या सर्वांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहू. मुंबई कोकण माळी महासंघ विभागाचा भव्य कार्यक्रम ऐरोलीत उत्साहात संपन्न. माळी समाजातील एकता, सहकार्य, संघटन शक्ती आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने माळी महासंघाच्या वतीने मुंबई कोकण विभागातर्फे नुकताच ऐरोलीतील श्री संत सावतामाळी मंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम उत्साही व भव्य वातावरणात पार पडला. या प्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रदेश सरचिटणीस नानासाहेब कांडलकर, विधी आघाडी प्रदेश अध्यक्ष प्रकाश माळी, ठाणे अप्पर कामगार आयुक्त रविराज इळवे, प्रदेश उपाध्यक्ष डी.के. माळी, उपाध्यक्ष हिरामन भुजबळ, महिला अध्यक्ष गायत्रीताई लडवत, दिनेश लडवत, सुजाताताई इळवे यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी समाजाच्या विविध प्रश्नावर आपल्या विचाराचे मंथन करत महासंघाच्या कार्याचे कौतुक केले. या प्रसंगी विभागीय महासचिव ॲडव्होकेट महादेव खेरडे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर दीपक पवार, नवी मुंबई जिल्हा सचिव प्राध्यापक डॉक्टर किशोर सावरकर, प्राध्यापक डॉक्टर मनोज पाटील तसेच विभागीय उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, सहसचिव, अन्य पदाधिकारी यांचे योगदान लाभले. या प्रसंगी माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे मार्गदर्शन करताना म्हणाले, मी नानांना सांगितलं की आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त लोक झाले नाही. कारण हे मुंबई आहे की मुंबईमध्ये सहसा लोकांना वेळ कमी असतो. एक वीकेंड असतो, त्या वीकेंडला आपण सामाजिक कार्यक्रमात जाणं तेवढी जाणीव आपण निर्माण करू नाही शकलो. ही आपला दोष आहे आणि त्या दोषाला आपल्याला पूर्ण करायचं येणाऱ्या काळामध्ये की आपण प्रत्येकामध्ये ही सामाजिक भावना निर्माण करू की समाज संघटन, युवकाचा सहभाग, महिला सक्षमीकरण आणि शैक्षणिक प्रगती यावर विचार होणे काळाची गरज आहे. संघटित समाजात प्रगतीकडे वाटचाल करू शकतो. माळी समाजाने शिक्षण, उद्योग व सामाजिक बांधिलकी यामध्ये पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केले. ठाणे जिल्हा अध्यक्ष दिगंबर हुसे, आनंद मेढे, प्राध्यापक डॉक्टर जयंत सावरकर, प्राध्यापक डॉक्टर अजय, ठाणे जिल्हा अध्यक्ष दिगंबर हुसे, आनंद मेढे, प्राध्यापक डॉक्टर जयंत सावरकर, प्राध्यापक डॉक्टर अजय रडके, प्राध्यापक डॉक्टर विलास ढोरे, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष रेखाताई कुरेकर, मुंबई महिला अध्यक्ष योगिनी चांदोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका काळे यांनी अत्यंत प्रभावी आणि आपल्या शैलीत केल्यामुळे कार्यक्रमाला सलगता, उत्साह दिसून आला. माळी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. समाजातील एकरूप सहकार्य व संघटन शक्तीचे हे उत्तम उदाहरण असून माळी महासंघाच्या माध्यमातून भविष्यात आणखी व्यापक आणि समाज उपयोगी उपक्रम राबवले जातील असा विश्वास अविनाश ठाकरे यांनी प्रबोधन दिशाशी बोलताना सांगितले. माळी महासंघातर्फे आज मुंबई येथील आणि कोकण विभाग येथील आमचे जे सगळ्या घटक आहेत, छोट्या छोट्या संघटना काम करतात, त्या सगळ्यांचं एक गेट टुगेदर ऑर्गनाइज केलेलं आहे. त्याच्यामध्ये 21व्या शतकातला माळी समाज कसा राहील, महात्मा फुलेंनी 200 वर्षापूर्वी जे विचार या समाजाला दिले, माणुसकी, माणसाला माणूस म्हणून बघावे, हा जो दृष्टिकोन दिला, त्या दृष्टिकोनातून आणि बदलत्या काळामध्ये त्या विचारांवर माळी समाज कसा चालेल याकरता हे एक शिबिर आपण आयोजित केलेले होते, ज्याच्यामध्ये मुंबई आणि आजूबाजूच्या प्रांतातल्या 8 जे आमचे युनिट्स आहेत ते सगळे युनिटचे पदाधिकारी या ठिकाणी आले होते आणि एक साधक बाधक चर्चा, एक चिंतन, मार्गदर्शन अशा प्रकारचा कार्यक्रम झाला. माळी महासंघ गेल्या 1982 पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे
आणि यात 25 ते 30,000 कार्यकर्ते संपूर्ण माळी समाजाचे या संघटनेमध्ये काम करतात आहे. गावोगावी शाखा आहे. असे शिबिर सातत्याने आम्ही आयोजित करतो. सरकारी योजना असेल किंवा समाजामध्ये काय चाललं किंवा जगामध्ये काय चाललं याची माहिती समाजापर्यंत पोहोचून त्याला मग समाजाला एकत्रित करून समाजाला एका उच्च लेवलवर प्रगती पथावर कसं घेऊन जायचं याचं हे मुख्य आयोजनाचं आमचं उद्दिष्ट असतं आणि त्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आमचा सफल झाला. आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सोबतच जे समाजातले गणमान्य व्यक्ती आहेत त्यांचा सुद्धा सत्कार आम्ही या ठिकाणी केला आणि त्या माध्यमातून आम्ही समोर गेलेला. माळी महासंघाने गेल्या 10 वर्षापासून भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचा विषय हातात घेतला होता. त्याकरता रस्त्यावरची लढाई सुरू केली. त्या निमित्ताने माळी समाजाचं एकत्रीकरण सुद्धा केलं. आम्हाला आनंद आहे की आज हा विषय सुद्धा सुटलेला आहे आणि भिडेवाड्याचं काम हे पहिल्या मजल्यापर्यंत आलं. पुढच्या वर्षी कदाचित त्याचं लोकार्पण होईल. सावित्री सृष्टीच्या निमित्ताने आम्ही शासनाकडे मागणी धरली होती 2018-19 ला. त्यावेळेला साधारणतः 100 करोड रुपयाचा DPR तयार करून सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव नायगाव येथे एक सावित्री सृष्टी निर्माण व्हावी, महिलांकरता एक एज्युकेशन हब निर्माण व्हावं. त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आम्ही DPR तयार केला होता. मध्ये सत्ता गेली, परत सत्ता आल्यानंतर आता तो DPR रिवाईव्ह करून 150 करोड रुपयाचा निधी सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. एक समाजाचे प्रतीक जपण्याचं काम, समाज मन जपण्याचं काम आणि समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला उन्नतीवर घेऊन जाण्याचं काम विचारातून, प्रबोधनातून आणि कृतीतून माळी महासंघ करत असतो. त्या निमित्ताने हे शिबिर आयोजित झालेलं आणि अतिशय चांगला प्रतिसाद याला मिळाला. आज नोकऱ्यांमध्ये प्रमाण कमी आहे, त्यामुळे समाजाने उद्योगाकडे यावं याकरता सुद्धा आम्ही माळी महासंघाच्या माध्यमातून एक उद्योजक फोरम क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांच्या नावाने सुरू केलंय. त्याच्या माध्यमातून आम्ही अनेक लोकांना उद्योग क्षेत्रामधले जागा वाटा आहे त्या दाखवतो. आजपर्यंत 850 इंडस्ट्रीज आम्ही महाराष्ट्रभर उघडून दिलेल्या आहे आणि त्या माध्यमातून हजारो पोरांना रोजगार देण्याचं काम सुद्धा झालेलं आहे. उच्च शिक्षित जे लोक आहेत त्यांना कुठेतरी नोकरीमध्ये एस्टॅब्लिशमेंट मिळालं पाहिजे, म्हणून समाजाच्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्याचे होल्डर्स आहेत त्यांना एकत्रित करून त्या ठिकाणी त्यांना समाविष्ट करण्याचं काम आम्ही करतो आणि ग्रामीण भागातलं शिक्षणाचा टक्का वाढला पाहिजे याच्याकरता सुद्धा काम करतो. इव्हन UPSC MPSC मध्ये टक्का वाढला पाहिजे म्हणून दिल्ली सारख्या ठिकाणी आम्ही मॉक ट्रेनिंग सुद्धा ऑर्गनाईज करतो, ज्याचा खर्च समाज देणगीतून येतो आणि त्या ठिकाणी आता आमचे मोठ्या प्रमाणात IAS ऑफिसर आणि कलेक्टर, डेप्टी कलेक्टर लेवलचे अधिकारी आता तयार होत आहेत. एकंदरीतच सर्व समाजाचा विचार करून आम्ही अशा पद्धतीचे कार्य गेल्या अनेक वर्षापासून 1982 पासून माळी महासंघाच्या माध्यमातून मुंबई विविध सामाजिक उपक्रम राबवले जातील असा विश्वास नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांनी प्रबोधन दिशाशी बोलताना दिला. महासंघ हे स्थापन करण्यामागचं कारणच हे होतं की सर्व लोकांना आपण एकत्रित यावं. माळी समाजाचे लोक आहेत आणि त्यानुसार प्रत्येकाचा त्या भागातील जे उच्च शिक्षित असतील त्या लोकांनी ज्या लोकांना गरजू आहे, जे लोक गरजू आहेत त्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम होता ऍक्च्युअली. आणि त्याचा उद्देश तो जरी असला तरी आधी सर्वात पहिलं म्हणजे सर्वांनी एकत्रित यावं. एकत्रित येऊनच हे कार्य होता आणि त्या निमित्ताने या गोष्टीमुळे आम्ही हा कार्यक्रम घेतला आणि या माळी महासंघाचं जे स्थापना झाली ती पण त्याचा उद्देश पण तोच होता. म्हणजे जे उच्च शिक्षित आहेत त्या उच्च शिक्षितांनी जे खालच्या स्तरावरतील असेल किंवा ज्यांना गरज असेल त्या लोकांना आम्ही मदत कशी करू शकतो, त्यांच्यापर्यंत आपण कसे पोहोचू शकतो हा आमचा उद्देश होता खरा. या कार्यक्रमाचा उद्देश पण तोच होता. आता यानंतर काय करायचंय की या ज्या बाकीच्या ज्या संघटना आहेत, माळी संघटना ज्या बाकीच्या आहेत त्या सर्वांना आम्हाला एकत्र करायचं आणि एकत्र करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावं म्हणून आम्ही पुढाकार घेत आहोत. आणि बाकीच्या सर्वांना, सर्व भावंडच आहे आमचे, आम्ही काही मोठे नाही किंवा ते कोणी लहान नाही, सर्व सारखेच आहोत आणि तो भाग आहे की आता पुढे आम्ही तो कार्यक्रम करणार आहोत.